ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी धडा 9वा धेनोः व्याघ्रः पलायते. रत्व संधी झाल्यामुळे विसर्गाचा झालाय र. ऍक्च्युली तो आहे धेनोः. धेनोः म्हणजे गायीपासून वाघ पलायते, पळतो. हे धड्याचं नाव आहे. बघा. पुरा भोजराजेन समस्या उद्घोषिता आसीत. पूर्वी, पुरा म्हणजे पूर्वी, भोज नावाच्या राजाने समस्या समस्या उद्घोषिता आसीत. एक समस्या, एक शंका काय उद्घोषित केली होती, सांगितली होती. मृगात सिंह पलायते इति. मृगात हरणापासून सिंह पळतो अशी. सृष्टी नियम विरुद्धम किंचित प्रतिपादितम तत्र. आता सृष्टीचा नियम काय? सिंहापासून हरिण लांब पळतं. सृष्टी नियम विरुद्धम म्हणजे सृष्टीमध्ये जे होतं त्याच्या थोडस विरुद्ध, किंचित थोडस, प्रतिपादितम तत्र त्या ठिकाणी काय सांगितलं गेलं होतं. कोणाकडून? भोज राजाकडून. तथापि तसेच नैकैही कवीभिही म्हणजे अनेक कवींकडून सा समस्या म्हणजे ते जी गोष्ट किंवा ते जे वाक्य होतं, सा समस्या विभिन्न प्रकारैही पूरिता, वेगवेगळ्या प्रकारांनी भोज राजा जे म्हटलेले आहेत ते खरं आहे हे सांगण्यासाठी अनेक कवींनी काय केला होता? प्रयत्न केला होता. ईदृशी एव काचित समस्या समुत्पन्ना चिमणरावस्य जीवने. ईदृशी अशा प्रकारचीच, एव च अशा प्रकारची, च काचित समस्या काही एक शंका, प्रसंग, समुत्पन्ना उत्पन्न झाला, चिमणरावस्य जीवने. चिमणराव हे मुख्य आहेत बरं का याचे. चिमणरावांच्या जीवनामध्ये अशीच एक शंका उत्पन्न झाली जी सृष्टी नियमाच्या विरुद्ध आहे. चिमणराव नाम ची वी जोशी इति लेखनवर्येण निर्मितम अजरामर पात्रम. म्हणजे चिमणरावांचं पूर्ण नाव काय? ची वी जोशी इति असं लेखकवर्येण म्हणजे उत्तम अशा कवींनी, लेखकांनी निर्मितम अजरामर पात्रम असे अजरामर पात्र म्हणजे चिरकाल टिकणारे, समाजामध्ये चालणारे पात्र काय निर्मितम त्यांनी निर्माण केले. पुढे बघा. चिमणरावस्य चराट. चिमणरावाचे चराट इति म्हणजे आता मराठी मधलं हे. चिमणरावाचे चराट इति या कथा संग्रहात, या कथा संग्रहातून, कलेक्शन मधून कॅप्टन चिमणराव स्काउट मास्टर इति कथायाः अयम अनुवादः. आता हा जो आपण धडा शिकणार आहे हा काय आहे? चिमणरावाचे चराट या कथा संग्रहातील कॅप्टन चिमणराव स्काउट मास्टर ही जी कथा आहे त्या कथेचा काय अनुवाद, अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन केलेलं आहे. स्काउट नाम बालवीर चमूहू. स्काउटला काय म्हणतात संस्कृत मध्ये? बालवीर चमूहू. बघा. बाल्यात आरभ्य एव परोपकारस्य. बाल्यात आरभ्य लहानपणापासून, च परोपकाराची, शौर्यस्य शौर्याची, परस्पर सहकार्यस्य एकमेकांना मदत करण्याची, समाजसेवायाः च आणि समाजसेवेची, संस्कारान म्हणजे संस्कार म्हणजे चांगली वागणूक, मनसी रोपयितुम आरब्धा काचित यंत्रणा येशा. म्हणजे स्काउट गाईड काय आहे? लहानपणापासूनच परोपकार, शौर्य, एकमेकांना मैत्री, समाजसेवा, संस्कारान असे जे संस्कार आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, मनसी रोपयेतून मनावरती बिंबवण्यासाठी आरब्धा सुरू केलेली काचित यंत्रणा एषा एक प्रकारची यंत्रणा, एक प्रकारचं मॅनेजमेंट म्हणजे स्काउट आहे.
स्काउट गाईड. एतादृशम बालसैन्यम निर्मातव्यम. एतादृशम अशा प्रकारचं म्हणजे परोपकार, शौर्य यासारख्या गोष्टींचं बालसैन्य एक लहान मुलांचं सैन्य निर्मातव्यम निर्माण करावं इति अशी चिमणरावस्य महती आकांक्षा असी. अशी चिमणरावांची काय मोठी इच्छा होती. काय होती मोठी इच्छा? की आपण अशा प्रकारचे लहान मुलं निर्माण करावी. तादृशम गणम निर्माय. त्या प्रकारचे गण म्हणजे ग्रुप्स निर्माय निर्माण करून विरामकाले बणेश्वर ग्रामम शिबिरार्थम सर्वे संप्राप्त. मग काय केलं त्यांनी? त्यांची जी इच्छा होती की असे आपण ग्रुप बनवावे, त्या प्रकारचे ग्रुप बनवून निर्माय ल्यप प्रत्यय विरामकाले म्हणजे मोकळ्या वेळामध्ये कुठे गेले ते? बणेश्वर ग्रामम बणेश्वर नावाच्या गावामध्ये शिबिरार्थम सर्वे संप्राप्त शिबिरासाठी सगळे पोहोचले. आता पुढे बघा. शिबिर समये गोड प्रसंग आहे. शिबिर समये कुठे गेला हा? म्हणजे प्रशिक्षणाच्या वेळी परोपकारस्य कथनम परोपकारस्य कथम अवसरः लब्धम कः च अनवस्था प्रसंगः उद्भूतः इति स्वयं निवेदयति चिमणरावः. बघा आता शिबिर समये म्हणजे शिबिराच्या वेळी परोपकारस्य कथम अवसरः लब्धः परोपकाराचा त्यांना संधी अवसर म्हणजे काय संधी म्हणजे ते कुठे गेलेत? शिबिरासाठी गेलेत. पण त्यांना काय परोपकाराचा कसा मोका किंवा संधी मिळाली? लब्धः मिळाली. कहच अनवस्था प्रसंग उद्भूत आणि कहच आणि कुठला अनवस्था म्हणजे वाईट प्रसंग उद्भूत समोर आला इति स्वयं निवेदयती चिमणराव. हे काय स्वतः चिमणराव आपल्याला सांगते. बघा कथायाम अस्याम प्रासंगिकः शाब्दिकः तथा चिमणरावस्य स्वभाववैशिष्ट्येन निर्मितः सरलः विनोदः वाचकस्य मुखे नूनं स्मितरेखा जनयति. खूप मोठं वाक्य आहे. थोडक्यात बघूया. अ, वाचकस्य मुखे म्हणजे वाचणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती नूनम खरोखर स्मितरेखाम जनयते एक स्मित हास्य निर्माण होतं. कशामुळे? अस्याम कथायाम या कथेमध्ये प्रासंगिक प्रसंग शाब्दिक म्हणजे त्यांचे शब्द तथा तसेच चिमणरावस्य स्वभाव वैशिष्ट्येन निर्मित सरल विनोद आणि त्यांच्या स्वभावाने सरळ स्वभावाने निर्माण झालेले सरळ विनोद हे काय करतात? लोकांच्या चेहऱ्यावरती स्मित रेखा आणतात. म्हणजे जे प्रसंग घडलेले आहेत जे शब्द आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये कथा एषा म्हणजे एषा कथा समर्पणम वार्षिक अंकात स्वीकृता. ही कुठून घेतलेली आहे कथा? वार्षिक अंक आहे त्याचं नाव आहे समर्पणम. त्या ठिकाणावरून ही कथा घेतलेली आहे. कथेला आता प्रारंभ होतोय. आता हे जर बॅकग्राऊंड आपल्याला कळलं नाही तर आपल्याला हे पण समजणार नाही. म्हणून आपण बॅकग्राऊंडची काय करतो? थोडीशी मीमांसा म्हणजे थोडंसं वाचन थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. खूपच मोठं झालं. ठीक आहे चला. शिबिरस्य आता ते कुठे गेलेत? शिबिराला गेले हे आपल्याला माहिती. शिबिरस्य प्रथम दिने शिबिरस्य प्रथम दिने म्हणजे पहिल्या दिवशीच एव एव म्हणजे च शिबिराच्या पहिल्या दिवशीच भोजनादिकम समाप्य म्हणजे भोजन पाणी जेवण काय समाप्य सगळं संपून मध्यान्हे म्हणजे दुपारी बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः आसम अहम. अहम मी मग्नः आसम मी काय होतो? एकदम मग्न झालो होतो. कशात? बालैः सह पत्रक्रीडायाम मुलांसोबत खेळण्यासाठी काय मग्न झालो होतो. कोण? चिमणराव. तदा तेव्हा सद्यः एव परिचितः सद्य म्हणजे आत्ताच च सद्य म्हणजे आता आणि एव म्हणजे च आत्ताच परिचित प्रोफेसर सर्कस वाले माम एव अन्विष्यन तत्र समागत म्हणजे ते क्रीडा खेळत असताना मग्न होते आणि तेवढ्यात
नुकतेच परिचित ओळख झालेले प्रोफेसर सर्कसवाले म्हणजे सर्कस क्रीडा रंगस्य स्वामी म्हणजे त्या सर्कसचे मुख्य मालक माम एव मलाच अन्विष्यन शोधत तत्र समागतः तेथे आले. कॅप्टन साहेब म्हणजे चिमणराव. कॅप्टन साहेब शृणोतु. कॅप्टन साहेब म्हणजे कॅप्टन साहेब ऐका. अस्माकं सर्कस क्रीडायाम म्हणजे आमच्या सर्कस खेळामध्ये कतिपयेभ्य मासेभ्य म्हणजे खूप महिन्यांपासून लोकप्रिय लोकांना आवडणारा सहभोजन कार्यक्रम प्रचलती म्हणजे एकत्र सह म्हणजे एकत्र भोजन कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम प्रचलती चालतो. मग आता कोणाचं सहभोजन असतं बघा एकत्र जेवण. गौहू म्हणजे गाय. भल्लुकह म्हणजे आपण काय म्हणू अस्वल. व्याघ्रश्च आणि वाघ. व्याघ्रश्च वाघ म्हणजे तीन कोण गाय आणि भालू आणि अस्वल आणि वाघ. इति एतेषां पशूनाम अयम कार्यक्रमः. एक मिनिट. इति एतेषां पशूनाम कार्यक्रमः. इत्येषां यणसंधी या ठिकाणी झालेले इति प्लस एतेषां असा एतेषां पशूनाम या पशूंचा अयम कार्यक्रम हा काय आहे कार्यक्रम आहे. प्रयोगस्य सर्वोच्चम आकर्षणम असती आणि ही जी सर्कस होते त्याच्यामधलं हायएस्ट अट्रॅक्शन सर्वोच्चम आकर्षणम म्हणजे सगळ्या लोकांना त्यांचं ते जेवणाचा कार्यक्रम खूप आवडतो असती. तथा आता हे सगळं कोण सांगते तो कार्यक्रमाचा मुख्य मेन माणूस. तथा विज्ञापनम कृत्वा तथा तसेच विज्ञापनम कृत्वा म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट कृत्वा तो प्रत्यय करून प्रवेशपत्राणी अपि विक्रीतानी म्हणजे तिकीट्स प्रवेशपत्राणी अपि विक्रीतानी म्हणजे ते सुद्धा विकले गेलेत. परंतु पण आता काय झालंय व्याघ्र भल्लुकयोः कलह कारणात द्वावपि व्रणितौ. पण वाघाच्या आणि अस्वलाच्या भांडणामुळे भांडणापासून द्वावपि व्रणितौ दोघांना सुद्धा काय लागलेलं आहे. व्रणितौ दुखापत झालेली आहे. किम प्राणिनोः कलहः. आता हे कॅप्टन विचारतात. किम म्हणजे काय प्राणिनोः कलह म्हणजे प्राणी सुद्धा भांडतात. महाशय आता ते सांगतात बघा. महाशय अस्माकं सर्कस क्रीडायां तु व्याघ्र भल्लुकौ द्विपादौ एव ते सांगतात आमच्या सर्कस मध्ये वाघ आणि अस्वल द्विपादौ दोन पायांचेच आहेत खरोखर नाही. एव च दोन पायांचेच. एवं अशा प्रकारे प्राध्यापक महोदयेन रहस्य भेद कृतः. मग त्याचं नाव काय आता प्राध्यापक महाशयेन म्हणजे प्राध्यापक ते सर्कस चालवतात अशा प्रकारे हे जे प्राध्यापक आहेत त्यांनी काय केलं रहस्य भेद कृतः म्हणजे वाघ आणि अस्वल हे खरे नाहीत खोटे दोन पायांचे असं रहस्य काय केलं उकललं. नास्ति अस्माकं सामर्थ्यम अस्माकं सामर्थ्यम नास्ति आमचं सामर्थ्य ताकद नाही कशाची व्याघ्रम वा भल्लुकम वा पालयितुम तुमुंत प्रत्यय पाळण्याची पाळण्यासाठी आमचं सामर्थ्य नाही. काय पाळण्याचं सामर्थ्य नाही वाघाला किंवा अस्वलाला पाळण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही. क्रीडायां द्वौ बहुरूपिणौ नरौ एव व्याघ्र भल्लुकः च नाटयत. क्रीडायाम म्हणजे त्या खेळामध्ये सर्कस मधील द्वौ बहुरूपिणौ म्हणजे दोन खरे वाघ नाही असे बहुरूपी झालेले सोंग घेतलेले द्वौ बहुरूपिणौ नरो दोन माणसं च वाघाचं आणि अस्वलाचं काय नाटयत नाटक करतात अभिनय करतात. आता ते विचारतात किम धेनुः अपि रत्वसंधी झालेले आपण शिकलेले रत्वसंधी किम धेनुः अपि काय म्हणजे गायी सुद्धा. ते बोलतात नाही 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 म्हणजे नाही नाही धेनुः तू सत्वसंधी झालेले आपण शिकलेले धेनुः तू वास्तविकी एव काय ती आहे ती कशी आहे खरोखरची आहे म्हणजे वाघ आणि अस्वल खोटे
आणि गाय जी आहे ती खरी आहे. हम्म. कथयतु तरी किं मया करणीयम अत्र. अच्छा. कथयतु, सांगा. कथयतु म्हणजे सांगा. तरी तर मया किम करणीयम, माझ्याकडून काय केलं गेलं पाहिजे अत्र. आता ते प्राध्यापक महोदय त्यांना सांगतात त्यांना काय करायचंय. गोड प्रसंग आहे. हम्म. हम्म, हा. अहम प्रार्थये, मी तुमची प्रार्थना करतो. की यत म्हणजे की, भवतः बालवीरचमूतः कौ अपि द्वौ सैनिकौ, म्हणजे तुमचे स्काउट गाईडचे कोणीही दोन सैनिक, क्व क्वौ अपि द्वौ सैनिकौ, तुमचे स्काउट गाईडचे दोन कोणी पण सैनिक अद्यतन क्रीडायाम, आजच्या खेळामध्ये, यदि जर व्याघ्र भल्लुक वेशौ धृत्वा, म्हणजे वाघाचं आणि अस्वलाचं गणवेश, वेश घालून जर, कपडे घालून जर, धृत्वा घालून, प्रेक्षकांना मनोरंजन कुर्यताम, म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन करतील तर, तरी तर महान उपकार स्यात्, तुमचा काय खूप मोठा परोपकार आमच्यावरती होईल. कृपया सहाय्यम करोतु, कृपा करून काय करा, आम्हाला मदत करा. बघा पुढे. सर्कस स्वामिनः, म्हणजे ते प्राध्यापक, सर्कस स्वामिनः विवशिता मया अवगता, म्हणजे जे स्वामी होते त्यांनी जे पण सांगितलं, वर्णन केलं, विवशता मया अवगता, मला माझ्याकडून कळाल्या गेलं. यदृच्छया प्राप्तः अयं परोपकारस्य अवसरः इति मत्वा तस्य सहाय्यं करणीयम इति मया निश्चितम. सोपं वाक्य बघूया आपण. मया निश्चितम, माझ्याकडून ठरवल्या गेलं काय. तस्य सहाय्यम करणीयम, तस्य त्याची मदत केल्या गेली पाहिजे असं इति. मग यदृच्छया म्हणजे सहजच, प्राप्त, आता हा शोधायला गेलता का नाही, सहजच त्याच्याकडे आलं म्हणून यदृच्छया म्हणजे सहजच. प्राप्त आलेला. अयम परोपकारस्य अवसर, हा परोपकार करण्याची संधी आहे असं मानून, मत्वा तो प्रत्यय मानून, तस्य सहाय्यम करेम, त्याचं काय करायचं, सहाय्य करायचं, मदत करायची असं त्यांनी ठरवलं. भल्लुकवेशे अब्दुलह शोभेत, म्हणजे अस्वलाच्या वेशामध्ये कोण, अब्दुलह शोभेत, अब्दुल काय होईल, शोभून दिसेल. इति मत्वा, असं समजून, असं मानून, सह भल्लुक पात्रे नियोजित, सह म्हणजे तो अब्दुल, भल्लुक पात्रे नियोजित, त्याला अस्वलाचं पात्र देण्यात काय नियोजन करण्यात आलं. व्याघ्रस्य अभिनयार्थम, आणि वाघाचा अभिनय करण्यासाठी, अहम स्वयमेव सिद्ध, आता चिमणराव काय झाले, स्वतः सिद्ध झाले काय करण्यासाठी, वाघाचा अभिनय करण्यासाठी. एवं पात्र योजना निर्धारिता, एवं अशा प्रकारे, पात्र योजना म्हणजे कोणी कुठलं पात्र नटवायचं, निर्धारिता ठरवल्या गेलं. पुढे कार्यक्रमात प्राग एव अहम, कार्यक्रमात प्राक एव, कार्यक्रमाच्या पूर्वीच, अहम तथा अब्दुलह, म्हणजे चिमनराव आणि अब्दुल, व्याघ्र भल्लुक वेशौ धृत्वा स्वपंजरयोः समुपस्थितौ, वाघाचं आणि अस्वलाचं वेश धारण करून, धृत्वा तो प्रत्यय, स्वपंजरयोः समुपस्थितौ, म्हणजे स्वतःच्या पिंजऱ्यामध्ये काय जाऊन दोघं उपस्थित झाले, उभे राहिले. मम पंजरस्य पुरतः, म्हणजे माझ्या पिंजऱ्याच्या पुढे, एव अधिकः संमर्दः जातः, म्हणजे वाघाच्या पिंजऱ्याच्या पुढे, कारण की सर्कसमध्ये काय वाघ बघायची सगळ्यांना काय एक ओढ असते. बघा, मम पंजरस्य पुरतः संमर्दः जातः, म्हणजे खूप गर्दी झाली. यावत् शक्यम अहम जनान रंजयितुम प्रयत्तवान, यावत् शक्यम, जेवढं शक्य होतं,
मी लोकांना रंजयितुम प्रयत्तवान म्हणजे मनोरंजन करण्यासाठी प्रयत्न केले. किंतु पण जनाः न संतुष्टाः लोक संतुष्ट झाले नाहीत, आनंदी झाले नाहीत. मग ते काय बोलायचे? किम अयम व्याघ्रः, काय हा? किम म्हणजे काय, अयम हा, काय हा वाघ, कृशोयम किती बारीक आहे, किती पातळ आहे, इति उपहासेन अवदन, इति अशा प्रकारे उपहासेन अवदन म्हणजे ते त्याची अपमान करून बोलायचे, त्याची थट्टा करून बोलायचे. उपहास म्हणजे थट्टा. तदा एव तेव्हाच एका महिला, एक बाई स्वपुत्रेण सह स्वतःच्या मुलाबरोबर व्याघ्रम द्रष्टुम आगता, द्रष्टुम तुमुंत प्रत्यय, व्याघ्रम वाघास, द्रष्टुम पाहण्यासाठी आगता आली. मम गर्जनां श्रुत्वा बालः भीतः, मम माझी, गर्जनां श्रुत्वा त्वा प्रत्यय माझी गर्जना ऐकून, बालः भीतः लहान बालक काय झाला, घाबरला. अतः म्हणून, सा माता ती आई, मई माझ्यावर, पाषाणखंडान अक्षिपत दगड फेकून मारले. पाषाणखंडान एक नाही, दोन तीन चार पाच दगड फेकून अक्षिपत फेकले. तदा तेव्हा वेदनया बाधित, वेदना म्हणजे जे दुःख होतं ना आपल्याला, वेदनेने काय बाधित, वेदना झाल्यामुळे, अहम क्षणम यावत व्याग्रह न वदती इति विस्मृत्य अवदम, म्हणजे त्या वेदनेने त्यांना काय झालं, बाधित, ती वेदना त्यांना त्रास द्यायला लागली. वेदनया बाधित म्हणजे वेदनेने बाधित म्हणजे दुःखी झाले. अहम मी क्षणम यावत एक क्षणभर, व्याग्रह न वदती इति अरे वाघ कधीच बोलत नाही असं, विस्मृत्य ल्यप प्रत्यय विसरून, अवदम मी बोललो. काय बोललो? बघा आता हे कोण बोलतंय? त्या वाघाच्या रूपामध्ये असणारे चिमणराव बोलतायत. दृष्ट्वा पंजरस्थितान व्याघ्रान महिला क्षिपंती पाषाण खंडान, कविताच झाली त्यांच्याकडून. महिला पाषाणखंडान क्षिपंती, महिला दगड फेकते. दृष्ट्वा बघून, पंजरस्थितान व्याघ्रान पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघाला पाहून महिला काय करते, फेकते. अशा प्रकारे तिने बघितल्यानंतर, मम वाक्य समाप्ते, बघा काय प्रसंग आहे, मम वाक्य समाप्ते हे पूर्वमेव, माझं वाक्य समाप्त व्हायच्या पूर्वीच, व्याघ्रस्य वाघाची, मनुष्यवाण्या भाषणेन वाघाच्या मनुष्यवाणी भाषणाने बोलण्याने, मूर्छिता सा महिला तिला काय झाली, चक्कर आली, म्हणजे चक्रित झालेली जी बाई होती ती काय म्हणायला लागली, भूतोयम भूतोयम इति उच्चैः आक्रोशंती भूमौ पतिता, भूमौ पतिता जमिनीवर पडली. कोण? ती बाई. कशी? उच्चैही आक्रोशयंती म्हणजे जोर जोरात ओरडत ती भूमीवर पडली. काय ओरडली? भूतोयम भूतोयम अशा प्रकारे. आणि तेवढ्यात काय झालं बघा, मम पुत्र, माझा मुलगा, राघु, त्याचं नाव आहे राघु, अपि एकवारम पंजर समीपम आगत्य, म्हणजे त्यांचा मुलगा सुद्धा एकवारम एकदा, पंजर समीपम आगत्य त्या पिंजऱ्याच्या जवळ येऊन, ल्य प्रत्यय, आप्पा चायम पातुम इच्छती किम, बाबा चाय पिण्यासाठी, म्हणजे चाय पिण्याची इच्छा आहे काय, म्हणजे चाय पाहिजे का, चायम पातुम इच्छती किम, इति यदा पृष्टवान तदा प्रेक्षकाः संभ्रांता एव, जेव्हा त्यांच्या मुलाने विचारलं, बाबा चहा पिणार का, इति असं, यदा पृष्टवान जेव्हा विचारलं, तदा प्रेक्षकाः संभ्रांताः एव, तेव्हा काय झालं, प्रेक्षक सुद्धा गोंधळले. म्हणजे प्रेक्षकांना माहितीच नाही की वाघ हा खोटा वाघ आहे, बहुरूपेत हे त्यांना माहितीच नव्हतं. मग आता पुढे काय बघा, गंमत काय होते. मग रात्रौ, रात्रौ दशवादने रात्री 10 वाजता, सर्कस क्रीडायाः प्रारंभ जात, सर्कस क्रीडेचा काय झाला, प्रारंभ झाला.
द्वादशवादने 12 वाजता क्रीडायाः चरमबिंदुः समायातः. मग 12 वाजता क्रीडायाः चरमबिंदू म्हणजे त्या सर्कसचा त्या खेळाचा चरमबिंदू म्हणजे परमोच्च एकदम एक्साइटमेंट असणार वेळ समायातः वेळ आली. काय ती? सहभोजनम एकत्र खाणं. प्रेक्षकानां उत्कंठायाः पराकाष्ठा जाता. आणि प्रेक्षकांची बघणाऱ्यांची उत्कंठायाः जी त्यांचे एक्साइटमेंट होती उत्कंठायाः पराकाष्ठा जाता. त्यांचा जो एक्साइटमेंट होती त्यांची जी आतुरता होती ती पराकाष्ठा जाता ती आतुरता टोकाला पोहोचली. सेवकः मंचे त्रीणि आसनानि स्थापितवान. सेवकः म्हणजे एक नोकर मंचे स्टेजवरती त्रीणी आसनानी तीन काय केले त्यांनी आसन स्थापित केले बघा त्रीणी नपुंसकलिंग आसनानी सुद्धा नपुंसकलिंग स्थापितवान ठेवली काय तीन आसनं ठेवली मध्यभागेच आणि स्टेजच्या मध्यभागी काय आसनं ठेवली तीन च वर्तुलाकारम पीठम आणि सगळ्यात मध्ये काय ठेवलं एक गोलाकार असणारा टेबल ठेवला अहम एकस्मिन आसने उपावेशितः अहम म्हणजे तो वाघ चिमणराव एकस्मिन आसने आसने सप्तमी असल्यामुळे एकस्मिन पण सप्तमी आहे हे शिकलेलो आहे आपण अ, उपावेशित एका आसनामध्ये काय वाघ बसला अत्र अंतरे भल्लुकवेशधारी अब्दुलह तत्र प्राप्त अत्र अंतरे नंतर थोड्या वेळाने अत्र तेथे येथे अंतरे थोड्या वेळाने भल्लुकवेशधारी म्हणजे अस्वलाचं वेश धारण केलेला अब्दुलह तत्र प्राप्त तेथे प्राप्त म्हणजे आला गौहू अपि मंचम समागता गाय सुद्धा मंचावर समागता आली ततः अस्माकं पुरतः खाद्यस्य योजना कृता ततः त्यानंतर अस्माकं पुरतः आमच्या पुढे खाद्यस्य योजना कृता जेवणाची योजना कृता केल्या गेली सहभोजनस्य प्रारंभे जाते म्हणजे एकत्र खायच्या जेवणाच्या सुरुवातीला म्हणजे सुरुवात होता क्षणी उत्तेजितैः प्रेक्षकैः आनंदेन तालिकावादनम आरब्धम उत्तेजितैः म्हणजे एकदम एक्साइटेड उत्सुक झालेले जे प्रेक्षक होते त्यांच्याद्वारा काय झालं आनंदाने तालिकावादनम आरब्धम टाळ्या वाजवायचं काय सुरू झालं पूर्वमापी व्याघ्र भल्लुकौ मानुषवेव पूर्वी सुद्धा वाघ आणि अस्वल माणूसच होते तथापि तरी सुद्धा सा धेनुः ती धेनू ती गाय ताभ्याम सह कार्यक्रमम कर्तुम अभ्यस्ता आसीत तरी सुद्धा ती गाय काय त्यांच्या समोर कार्यक्रमम कर्तुम म्हणजे तो कार्यक्रम करण्यासाठी काय अभ्यस्ता अभ्यस्ता म्हणजे काय उपस्थिती होती अभ्यस्ता अभ्यस्ता असेल म्हणजे प्रॅक्टिस केलेली ती पूर्वीच तिने प्रॅक्टिस केलेली अशी ती गाय होती नवीन जरी असले तरी ती पूर्वीच ते असल्यामुळे तिला आधीचीच प्रॅक्टिस होती अचिरादेव म्हणजे लगेचच न इमौ परिचितौ व्याघ्र भल्लुकौ इति धेन्वा लक्षितम धेन्वा लक्षितम म्हणजे गायीकडून समजल्या गेलं काय अचिरात एका सेकंदात काय समजल्या गेलं इमौ न परिचितौ व्याघ्र भल्लुकौ हे इमौ म्हणजे हे दोन वाघ आणि अस्वल न परिचितौ ओळखीचे नाही संभ्रमेन संशयेन च एक एकशः आवाम दृष्टवती दृष्टवती पाहिलं कसं पाहिलं संभ्रमेण म्हणजे भ्रम तिच्या मनात हे कोणतरी वेगळे आहेत संशय तिच्या मनात डाऊट एक एकशः म्हणजे एकेकाला आधी एकाला बघितलं मग दुसऱ्याला आवाम दृष्टवती आमच्या दोघांना पाहिलं यदा च तस्याः प्रत्ययः जातः यदा जेव्हा तस्याः प्रत्ययः जात जेव्हा तिला कळालं तदा शृंगे
उन्नम्य नौ आक्रामत तदा तेव्हा शृंगे म्हणजे तिचे शिंग उन्नम्य म्हणजे असे वर करून नऊ आक्रामत आमच्यावरती काय तिने काय केलं आक्रमण केलं कारण की तिला कळलं हे दोन नेहमीचे नाहीयेत म्हणून अहमपि गर्जनाम कृत्वा तीक्ष्णदंतान दर्शितवान आता काय झालं बघा अहमपि म्हणजे चिमणराव सुद्धा गर्जनाम कृत्वा जोरात गर्जना केली तीक्ष्णदंतान दर्शितवान आणि दातांना सुळ्यांना काय केलं दाखवलं किंतु न किंचिदपि भयम तस्याहा तस्याहा किंचिदपि भयम न तिची काही सुद्धा तिला काही सुद्धा भीती झाली नाही तर दातांमुळं अब्दुलह ताम हस्तेन ताडितवान अब्दुलनी तिला हाताने मारलं तेन क्षुब्धा सा तम अन्वधावत तेन क्षुब्धा त्या मारण्याने पिसाळलेली सा ती तम अन्वधावत त्या अब्दुलच्या मागे गेली भल्लुकः तदा चापल्येन पटमंडपस्तंभम आरुढवान आणि असुराने काय केलं तेव्हा चापल्येन म्हणजे एकदम चपळपणाने पटमंडप स्तंभम आरुढवान तो जो सर्कसचा मंडप होता त्याच्या पोलवरती तो चढला आरुढवान चढला इयम सर्वा क्रीडा पूर्वनियोजिता आता गंमत बघा काय इयम सर्वा क्रीडा ही सगळी क्रीडा खेळ पूर्वनियोजिता पूर्व आधीच ठरलेले आहे इति असं विचिंत्य प्रेक्षकाः अपि प्रमोदिताः इति म्हणजे अशा प्रकारची पूर्वनियोजित आहे विचिंत्य अशा प्रकारचा विचार करून प्रेक्षका हा जे बघणारे आहेत ऑडियन्स अपि प्रमोदिता ते सुद्धा काय झाले खुश झाले भल्लुकः निर्गतः इति क्रुद्धा सा धेनुः आता भल्लुकः निर्गतः म्हणजे अस्वल गेला इति असं मानून सा क्रुद्धा धेनू ती रागावलेली गाय अधुना व्याघ्रम माम लक्ष्यम कृतवती अधुना आता वाघास मला लक्ष्यम कृतवती टार्गेट मला तिने केलं भीत्या अहम चतुष्पाद विशिष्टम व्याघ्रत्वम विस्मृत्य द्विपादम मूलस्वरूपम आश्रितवान आता भीतीमुळे अहम मी चतुष्पाद विशिष्टम चार पायाचा मी वाघ व्याघ्रत्वम वाघपणा विसरून विस्मृत्य विसरून लप्रत्यय द्विपादम दोन पायावरतीच मूल स्वरूपम आश्रितवान दोन पायांवरती काय मी उभा झालो प्राध्यापक महाशय परित्रायताम इति करुणम विलपम अधावम अधावम मी धावलो कसा धावलो प्राध्यापक महाशय वाचवा वाचवा इति करुणम विलपन करुणम म्हणजे दयेने विलपन रडत म्हणजे विलाप करत पळालो तदा धेनो हो भीतम तेव्हा काय झालं धेनोच्या भीतीपासून पलायनम व्याघ्रम दृष्ट्वा प्रेक्षकाः कोलाहलम कृतवन्तः त्यावेळी धेनो हो भीतम गायीपासून घाबरलेला पलायमानम व्याघ्रम पळणारा वाघ दृष्ट्वा पाहून प्रेक्षकाः कोलाहलम कृतवंत प्रेक्षकांनी काय केला गोंधळ केला अनंतरम मम व्याघ्रवेशम निष्काश्य नंतर मम माझा व्याघ्रवेशम निष्कास्य माझा वाघाचा जो वेश होता तो निष्कास्य काढून माम निर्घृणम ताडितवंतः माम मला निर्घृणम म्हणजे दया न करता ताडितवंतः मला मारलं त्यांनी वेदनाभिः अहम मूर्छितः अहम मी मूर्छितः बेशुद्ध झालो वेदनाभिः त्या वेदनांनी मी काय झालो मूर्छित झालो यदा च आणि यदा जागरितः जेव्हा मला जाग आली तदा अस्माकं शकटः तेव्हा आमचा जो टांगा पुनः पुन्हा पुण्यपत्तन दिशम प्रस्थित आसीत तेव्हा तो टांगा जो होता तो पुण्यपत्तनम दिशम म्हणजे पुण्याच्या दिशेने पुण्यपत्तन म्हणजे पुणे शहर त्या दिशेने प्रस्थित आसीत गेलेला होता मम उत्तमांगम म्हणजे माझं डोकं उत्तमांग म्हणजे डोकं वरचा भाग अन्यानीच म्हणजे डोकं खांदा नाक
तोंड. अनुत्तमानी म्हणजे हात, पाय, अंगानी. अनुत्तमानी, उत्तम म्हणजे जे वरचे आहेत, अनुत्तम म्हणजे जे खालचे आहेत असे. अंगानी म्हणजे पाय. उपचार पट्टिका बिही विभूषितानी आसन. उपचार पट्टिका बिही म्हणजे त्यांच्या चारी बाजूला काय, बँडेज गुंडाळलेल्या होत्या. बँडेज म्हणजे ज्या मोठ्या पट्ट्या असतात. उपचार पट्टिका बिही विभूषितानी ते लावलेलं होतं. हे सगळं घडलं चिमणरावांनी सांगितलं. थोडक्यात म्हणजे ते शिबिराला गेले होते. त्या ठिकाणी एक माणूस आला, तो म्हटला वाघाची आणि अस्वलाची भूमिका करा, फक्त जेवायचंय तुम्हाला सोबत. ते जेवण्यासाठी गेले, पण वाघाची आणि अस्वलाची आयडेंटिटी लोकांपुढे आली. लोकांनी त्यांना मारलं आणि गायीने त्यांना ओळखलं. मग एक क्षण असा आला की गायीपासूनच हे वाघ आणि अस्वल पळाले. म्हणजे अशा प्रकारे जे आपण भोजराजांकडून ऐकलं होतं, ते या गोष्टीतून पुन्हा एकदा सिद्ध झालं. प्रश्न उत्तर आपण लगेचच पाहूया.